रिअल न्यूज चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण आज प्रभाग क्रमांक 2 संत गाडगे बाबा तपोवन गेटच्या आतमध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांची सगळ्यांची उमेदवारी दाखल झालेली आहे। त्यांचे उमेदवार प्रचार कामाला लागलेले आहेत आणि म्हणूनच हा प्रभाग खूप प्रतिष्ठेचा समजला जाणार आहे। या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला जुळलेल्या आहेत। आपण त्यांच्याकडे थेट जाऊया आणि त्यांना विचारूया की आपण काय वाटते ताई, आपल्या प्रभागामध्ये कोणाची हवा आहे, म्हणजे काय वाटते? हवा म्हणजे कोणी पण आलं पण चांगलं आलं पाहिजे, आमच्या प्रभागाचा विकास झाला पाहिजे। आणि असे आमच्याकडे किती वर्षापासून हे असे गटर वगैरे आहेत, हे आमच्याकडे काहीच काम होऊन नाही राहिलं। आला पाहिजे आता नगरसेवक चांगला आला पाहिजे, तेव्हाच विकास होईल आमच्या इकडे। आजीबाई जुळलेले आहेत। या ना इकडे, इकडे या, इकडे या, इकडे या ना, या ना। तुमचं नाव सांगा आणि काय वाटते तुम्हाला? मला असं वाटतं की चांगले रोड बीड झाले पाहिजे, लाईट झाले पाहिजे, नाल्या झाल्या पाहिजे, चांगला कोणता नगरसेवक आला पाहिजे। इथे आपल्याला काय आहे, आणखी काय अपेक्षा आहे तुमची? मग आणखीन काही नाही, आपलं शिवसेना आला पाहिजे। शिवसेनाला दिलेलं आहे, आता शिवसेनालाच मत देणार आहे। काय वाटते ताई तुम्हाला? त्या बोलले ते योग्य बोलले, पण आमची एवढी इच्छा आहे की आमचे रोड, लाईट वगैरे व्यवस्था सगळ्या रोडची डेव्हलपमेंट झालं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची। स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढण्यात येत आहे। ताई साहेब, नाव सांगा आणि काय वाटते तुम्हाला प्रभागामध्ये? अस्मिता पाटील। स्वर्गीय अमोल निस्तानी असताना पासून हा तपोवन बाले किल्ला राहिला आहे। आणि आता काय वाटते तुम्हाला? काय आता मशाल आहे, गडाळ आहे, कमळ आहे, काय वाटते कोणाची हवा आहे? मशालच आहे आणि मशालच इन आणि आलीच पाहिजे। ताई साहेब जोडलेले आहेत। स्थानिक मुद्दा सांगा एखादा कोणता? सांगितलं ना, रोडचं लाईटचं एवढं सांगितलं ना। नमस्कार ताई, नाव सांगा, काय वाटते तुम्हाला? नमस्कार, मी सौ मनीषा रामेश्वर सुपेकर, माधवी विहार तपोवन परिसरातून बोलत आहे। एक नागरिक या हक्काने बोलत आहे। आणि माझी तरी इच्छा अशी आहे की चांगला जर समजा उमेदवार निवडून आला तर आपल्या माधवी विहार परिसराचा जो काही मुद्दा आहे सर्वांचा, तर तो पूर्ण चांगला होईल। त्याच्यासाठी आम्ही योग्य ते योग्य उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करू आणि बस, बाकी तर निवडून आल्यावर समजन काय। नमस्कार। ही निवडणूक स्थानिक मुद्द्यावरच लढण्यात येत आहे आणि या प्रभागाचा खऱ्या अर्थानं जो उमेदवार येईल तो सक्षम उमेदवार या महिलांना पाहिजे। तर खऱ्या अर्थानं सक्षम उमेदवार या मतदारसंघातून यावा अशी नागरिकांची मागणी आहे। तूर्त एवढंच, पाहत राहा रिअल न्यूज नेटवर्क।